नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. विधानभवन येथे समिती सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज विशेष आढावा बैठक घेतली. सरकारच्या आगामी वाटचालीची स्पष्ट दिशा ठरवत महाराष्ट्राला क्रमांक 1 वर ठेवण्यासाठी थांबू नका असा मंत्र त्यांनी दिलाय. राज्याची गती वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा, प्रकल्प, वॉर रूम्स आणि लोकाभिमुख योजनांवर विशेष भर दिला जाणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या काही वाटचालीतील स्पष्ट दिशा व निर्देश दिले, ज्यात पारदर्शकता, गतिशीलता आणि प्रामाणिकता या तत्वांवर सरकारची वाटचाल असावी. राज्यातील फ्लॅगशिप योजनांसाठी स्वतंत्र वॉर रूम सुरू करा. यातून सर्वसामान्य जनतेपर्यंत योजनांचा लाभ गतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. केंद्र सरकारच्या सहकार्याचा अधिकाधिक उपयोग करणाऱ्यांवर भर देताना अधिक समन्वयासाठी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन अधिक कार्यक्षम करा. राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी वॉर रूम आहेच, ती अधिक सक्षम करा. मुख्य सचिवांनी या वॉर रूमसाठी प्रकल्पांचे नव्याने नियोजन करावे. जनता दरबार आणि लोकशाही दिन कार्यक्रम वेगाने हाती घ्या. जिल्ह्यांचे पालक सचिवांनी तातडीने दौरे सुरू करावेत. विभागीय पोर्टल्स अपडेट करा आणि अधिक प्रभावी बनवा. लोकांना शक्य तितक्या सेवा घरबसल्या कशा मिळतील यावर लक्ष केंद्रित करा. उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांना मंत्रिमंडळ बैठकीत सन्मानित केले जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली आहे. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संजय चांदगुडे, मुंबई. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.